पण विनंती असेल आपण धावत मैदानावरती जायचं आहे, पंचांची भूमिका पार पाडायची आहे. सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आपण पाहणार आहोत. एका बाजूला आहे निर्लॉन, एका बाजूला आपण पाहिलं तर FDC. या दोन संघांमध्ये मोठी एक लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर जरूर आहेत. पहिला सामना आपण अनुभवला असाल. पहिल्या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग मॅच झाली आणि कित्येक वेळा आपण कित्येक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिल्या. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होती ती शेवटच्या चेंडूपर्यंत जात असते. सातत्याने तो सामना शेवटपर्यंत रंगत असतो आणि तेच काहीतरी समीकरण आज सोनारसिद्ध करंडक 2022 मध्ये आपण पाहिलं. तीच मॅच आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. उत्तम दादा मस्कर यांचा सुद्धा इथे यथोचित सन्मान केला जातोय. श्रीकांत मोरे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण उत्तम दादा मस्कर यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण पाहतोय. या सन्मान चिन्ह देऊन तसेच प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फूल त्याने भरलेला पुष्पगुच्छ देऊन आपण इथे यथोचित सन्मान करतोय. उत्तम दादा मस्कर धन्यवाद आपण या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. सोनारसिद्ध करंडक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे. त्याआधी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं सोनारसिद्ध करंडक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जातोय मैदानाकडे. स्ट्राईकला बॅट्समन आपण जर पाहिलं तर बॅट्समन आहे स्वप्नेश. हा फलंदाज स्ट्राईक एंडला दाखल झाला. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर तेजस दळवी. अशी दोन फलंदाजी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. स्वप्नेश पाटील हा गणागती फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या समोर एक मोठं आव्हान आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोद कदम याला मात्र इथे पाचारण केलं. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी झालाय सज्ज. पंचांच्या डावा एसटीने पहिला बॉल गेला बराचसा ऑफ स्टंपच्या बाहेर. दर्शकपंच आपण पाहतोय निलेशजी मस्कर जमीन समांतर हात करून आम्हाला सांगतात क्रिकेटमधील नियम क्रमांक 22 लगावतात. व्हाईट बॉल घोषित करतात. श्री गणेशा झाला. अकाउंट ओपन झाल्या अवंतर धावेने. चांगला बॉल होता, चांगला वेग होता. पंचांकडे क्लाउड फील आहे. पंचांचा हात आपण पाहतोय वरती उंचावला. नक्कीच फलंदाज क्रमांक पहिला होईल गोल्डन डकचा शिकार. बॅट्समन स्वप्नेश मैदानात बाहेर. आपण पाहतोय बॅट्समन स्वप्नेश एकही धाव न बनवता मैदानाच्या बाहेर गेला. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. जर आपण पाहिलं तर निर्णायक गोलंदाज प्रमोद याने मात्र काय गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल वाईट जरूर होता. तीच रणनीती होती. तोच आपण पाहिलं ना तर टप्पा शोधण्याच्या नादामध्ये पहिला बॉल वाईट जरूर केला होता. दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केलं. बॅट्समन आपण पाहिलं तर स्वप्नेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. बॅट्समन आहे रुपेश धनवी. निर्णायक खेळाडू हेटवणे हा त्याचा स्थानिक संघ. आज आपण पाहिलं तर आपल्या कंपनीसाठी FDC संघासाठी तो मैदानावरती आलाय. ज्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यानंतर कित्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आपल्या गावासाठी. आज आपल्या कंपनीसाठी खेळायचा. हा दुसरा बॉल असेल. चांगल्या पद्धतीचा बॉल होता. बॅटने खेळला गेला. बॉल आपण जर पाहिलं ना सर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू चाललाय सीमा पार. येईल दर्जेदार चौकार. पहिलाच याला हा रुपेशच्या बॅटमधून चौकार. ॲडव्होकेट साळवी सरांचा इथे यथोचित सन्मान होतोय. श्रीकांत दादा मोरे यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण साळवी सरांचा इथे स्वागत करायचं आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचं स्वागत करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत होती. खराब क्षेत्ररक्षण झालंय. कित्येक वेळा क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ ही असणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं ना तर क्रिकेट हा खेळ कोणत्याही एकट्या दुकट्यावरती खेळला जात नाही. हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंची साथ ही असणं गरजेचं आहे. आणि आपण जर पाहिलं ना तर FDC संघाला माहिती आहे आता बॅटिंग करायची आहे तर कुठेतरी निर्णायक फलंदाजी करून धावा बनवाव्या लागतील. आणि त्याच धावा बनवण्याच्या नादामध्ये रुपेश धनवी याचा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालं तिथे लॉंग ऑफला.
चेंडू जाईल सरळ सीमारेखा बाहेर. हा येतो रुपेश धनवीच्या बॅटमधून आतापर्यंतचा हा दुसरा चौकार. थँक्यू. जर आपण पाहिलं ना तर तुम्ही स्वप्न पाहू शकता ना, तर ते स्वप्न तुम्ही पूर्ण सुद्धा करू शकता. एफडीसी संघाने जे स्वप्न पाहिले ना 60 धावा 60+ धावा बनवायच्या, ते तुम्ही स्वप्न पूर्ण करू शकता. कारण की पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी लो स्कोरिंग मॅच झाली होती. पहिली बॅटिंग करत असताना रोहाडा संघाच्या माध्यमातून धावा आल्या नव्हत्या, पण या आपण पाहिलं तर एफडीसी संघाच्या माध्यमातून धावा येतात. पहिल्या षटकामध्ये प्रहार केले जातात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना जर आपण पाहिलं तर 11 धावा जरूर धावफलकावरती लगावल्यानंतर हा बॉल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी, बॅट्समन रुपेश धनवी याला बेट करून जाणारा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतल्यानंतर धावसंख्या स्थिर 11 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सज्ज प्रमोद. शेवटचा बॉल होता, दर्जेदार फटका, पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. कारण की आपण जर पाहिलं ना तर परफेक्ट क्षेत्ररक्षण सजवलंय. आता कुठेतरी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण बदललंय आणि त्या कारणाने मात्र इथे सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिला आलाय संपुष्टामध्ये. 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती अजूनही आपण पाहिली तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना एफडीसी संघाची धावसंख्या पोहोचली आहे अद्याप 12 या आकड्यावरती. प्रत्येक बॉलचा जर विचार केला ना तर प्रत्येक बॉलवरती आतापर्यंत 2 धावेच्या सरासरीने बॅटिंग करतो एफडीसी संघ. त्याच्यामध्ये जर विचार केला तर बॅट्समन रुपेश धनवी याने मात्र 2 चौकाराचं योगदान दिलंय. 2 चौकार ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत जोडल्या जातात, ही महत्वाची गोष्ट आहे. विनंती असेल निर्लॉन संघ, आपण कोणताही वेळ दौडवायचा नाही. आपण जो वेळ आहे आपल्याला, म्हणजे जो पहिलं सत्र आहे, पहिलं सत्र हे आपल्याला कंपल्सरी 25 मिनिटामध्ये समाप्त करायचा. म्हणजे जो सामना आहे, जो पहिला सामना असेल आपला, तो मात्र आपल्याला 50 मिनिटामध्ये पूर्ण करायचा आहे. तर पहिला जो पूर्वार्धाचा खेळ आहे ना, त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये मजा येईल या मॅचमध्ये. कारण की धावा येत आहेत, एका बाजूला गोलंदाजाचा भरणा चांगला आहे, एका बाजूला फलंदाजाचा भरणा चांगला आहे. म्हणजे हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल. काल तुम्ही मॅच पाहिली असेल ना, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहिली असेल जरूर. कारण की आपण जर पाहिलं ना तर 75,000 व्ह्युअर्स लाईव्ह पाहत होते ती मॅच. त्याच्यामधील आपल्या रायगडमधीलच जर आपण पाहिलं ना तर 50,000 व्ह्युअर्स असतील, यातील मात्र शंका नाही आहे. कारण की रायगडमध्ये खूप सारे क्रिकेटचे वेडे आणि खूप सारे क्रिकेटचे चाहते आहेत. काल काय मॅच झाली होती, रायगड विपक्ष इंडिया असा सामना टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला खेळला गेला. त्याच्यामध्ये 6 षटकांची मॅच होती. जरूर आपण पाहिलं तर तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगला. 1 चेंडू आणि 1 धावेवरती ती मॅच आली होती आणि शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर ती 1 धाव कंप्लीट केली होती. तशाच पद्धतीचा सामना आपण या आधीचा पाहिला. रोहाडा संघाने 1 चेंडू 2 धावेची गरज असताना कुठेही चूक केली नाही आणि त्याच कारणाने विजय प्राप्त केला. पुन्हा देखना स्ट्रोक रुपेश धनवी आज सामना नाहीये. लगातारचा आतापर्यंतचा त्याच्या मार्कवरती हा 3रा चौकार आला. डीजे महेश. थँक्यू. हा चौकार येतोय. रुपेश आज थांबणार नाहीये. रुपेश कर्णधार आहे संघाचा. आता तारणहार बनायचं, त्याला सुद्धा माहिती आहे रुपेशला धावा कशा पद्धतीने बनवायच्या. चौकार असेल, षटकार असेल, सिंगल असेल, डबल असेल, धावसंख्या पुढे सरकवायची. आडवा बाट निखेळला हा बॉल, मिड विकेटच्या दिशेला बॉल चालला. वन बाउन्स, पुन्हा सीमा पार. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार इथे लगावला जातोय. पुन्हा डीजे महेश. चांगल्या पद्धतीची बॅटिंग चालू आहे. रुपेश धनवी आज मात्र प्रहार करतोय. गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर दीपेश या खेळाडूवरती हल्ले चढवले जातात. इथे आपण जर पाहिलं ना तर धावा येतात. लगातारचा 3रा चौकार पाहायला मिळेल का? चांगल्या पद्धतीची गती होती, चांगला टप्पा होता. याच टप्प्याच्या शोधामध्ये आपण जर पाहिलं ना तर दीपेश होता आणि तो टप्पा आता अद्याप आपण पाहिलं तर हाताळला गेला. 3ऱ्या बॉलवरती रोखलं गेलंय. धावसंख्येला अंकुश लगावला गेलाय. धावगतीचा जर विचार केला ना तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 या आकड्यावरती एफडीसी संघ अद्यापही खेळतोय. चांगल्या पद्धतीची खेळी केली जाते. दीपेशला माहिती आता रोखावं लागेल. 2 चौकार जरूर लगवले तर मला, पण रोखणं आता गरजेचं आहे माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या संघासाठी सुद्धा. शॉर्टम पुल फटका फसला. बॉल हवेमध्ये. बॉलला आपण पाहिलं तर बॅटच्या स्टिकरला लागला आणि त्याच कारणाने आपण पाहिलं तर रमेश स्वामी याने परफेक्ट कॅच पकडला. बॅट्समन क्रमांक 2 रुपेश जाईल मैदानाच्या बाहेर.
आपण पाहतोय रुपेश धनवी मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बॅट्समन आहे प्रतीक निर्णायक खेळाडू मैदानावरती दाखल झाला. 20 या धावसंख्येवरती एफडीसी संघाला दुसरा धक्का आपण जरूर आतापर्यंत अनुभवला आहे. जर आपण पाहिलं तर तेजस दळवी जो स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे, ज्याच्या माध्यमातून जर पहिल्या बॉलवरती षटकार आला ना तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे नागेश घाडगे यांच्या माध्यमातून. बॉलर होईल सज्ज दीपेश. पहिलाच बॉल अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिलंच मन बनवलं होतं ना स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा. बॅट सुद्धा तशा पद्धतीची फिरवली होती. 500 रुपयाचं पारितोषिक होतं पहिल्या बॉलवरती जर षटकार आला असता तर, पण ते प्रयत्न फसले. तो प्रयत्न हुकला गेला आणि त्या कारणाने आपण जर पाहिलं ना तर एफडीसी संघाला आता रोखून धरलंय. खऱ्या अर्थाने गोलंदाज आहे आपण पाहिलं तर दीपेश. धावसंख्येला अंकुश लगावला गेला. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणाऱ्या पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवरती एकही धाव खर्च केली नाहीये. ही महत्वाची गोष्ट असणारा बॅटिंग करत असलेला एफडीसी संघ आता बॅकफुटवरती ढकलला गेला. पुन्हा फटका फसला. बॉल हवे मध्ये. शॉर्ट सिलेक्शन थोडं चुकलंय पण शीतरक्षक सुद्धा आपण पाहतोय इथे फसला जातोय. कॅच ड्रॉप होतीये. जीवनदान मिळतोय. लाईफ लाईन मिळालेला बॅट्समन आपण पाहतोय तेजस दळवी याला आणि त्या जीवनदानाने आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. या 2 धावा इथे जोडल्या जातात. 2 धावी धावसंख्या पुढे सरकते 22 या आकड्यावरती. विनंती असेल निर्लॉन संघ आपण कोणताही वेळ दडवायचा नाहीये. थोडं फास्ट खेळायचं आहे आपल्याला. अजून खूप सारे सामने हे खेळवायचे आहेत आणि जे सर्व सामने आपण खेळणार आहोत ते सर्व सामने आपण 5 षटकांचे खेळवायचे आहेत. तर विनंती असेल तुमचं सहकार्य खूप मोलाचं असेल. निर्लॉन आणि एफडीसी हा दुसरा सामना आपल्या भेटीसाठी आहे. पूर्वार्धाचा खेळ आपल्या समोर आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये चांगली आतापर्यंत बॅटिंग होती एफडीसी संघाकडून. चांगली गोलंदाजी होती आपण पाहिलं तर निर्लॉन संघाच्या माध्यमातून. चांगला खेळ दोन्ही संघ करतात. मेहनत करतात. संघर्ष करतात. दोन्ही संघ आपण पाहिलं ना तर विजयासाठी जरूर मैदानावरती उतरलेत. पण कुठल्या तरी एक संघाला इथे विजय व्हायचा. कुठल्या तरी एक संघाला पराभूत व्हायचा. कोण जिंकेल आणि कोण हारेल हे आपल्याला या मैदानावरती जरूर येणारे पुढचे चेंडू आपल्याला रिझल्ट सांगून जातील. विनंती असेल निर्लॉन संघ वारंवार आपण सांगावं लागतोय की आपण वेळ खर्च करत आहे. आपल्याला 5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. 2 षटका अखेर जर धावगतीचा विचार केला तर 22 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला जो गोलंदाज होता ना प्रमोद, ज्याने आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केला. 1 गड्याला मोबदला आपण पाहिलं तर 1 गड्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. दुसरा गोलंदाज दीपेश ज्याने 10 धावा खर्च केला, ज्याने सुद्धा 1 विकेट प्राप्त केली होती. तर आता पुन्हा एकदा प्रमोद गोलंदाजीसाठी आलाय. सांघिक आतापर्यंतच हे 3रं षटक आहे. वैयक्तिक जर विचार केला तर प्रमोदचं हे 2रं षटक आहे. त्याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसरा बॉल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. खोलवर डपाचा बॉल होता. पंचांकडे मोठी अपील होती. जरूर परफेक्ट हिट केलाय. काय घडलंय तेजस दळवी डेंजर झोनकडे पळत होता पण सुखरूपरित्या आपण पाहिलं ना तर मैदानावरती पाहायला मिळेल. कारण की चांगली रनिंग द विकेट होती. चांगला वेग होता धावताना आणि तोच वेग आपण पाहिलं ना तर यशाकडे घेऊन जाऊ शकतो एफडीसी संघाला. तेजस याला लगातारचे आतापर्यंत म्हटलं जातील दुसरा जीवनदान मिळतोय. 2 जीवनदान मिळाले. प्रमोदने कॅच सोडली होती. आता आपण पाहिलं तर प्रमोद मॅच सोडेल का? कारण की आपण पाहिलं कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सातत्याने आपण ऐकत आलोय. कित्येक वेळा हे सुद्धा ऐकलं की जेव्हा जेव्हा फलंदाचा झेल सुटतो ना तेव्हा तेव्हा फलंदाचा आत्मविश्वास थोडा का होईना दुणावतो आणि तेव्हा तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करत असतो. सातत्याने आपण पाहतोय ते समीकरण मैदानावरती काय घडलं जाते तर एसटी रक्षकाकडून चूक घडली आणि तदनंतर शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने सुद्धा चूक केली आहे. वाईट +2 अशा या 3 धावा मिळतील. दुष्काळात 13वा महिना तसं म्हटलं तरी काही कुठे ठरणार नाहीये निर्लॉन संघासाठी. कारण की जिथे धावा खर्च होतात, जिथे धावा येतात, धावा बनवल्या जातात बॅटिंग करत असताना एफडीसी संघाच्या माध्यमातून आणि तिथे धावा सुद्धा खर्च करतात निर्लॉन संघ. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लागतात बॅटिंग करत असताना एफडीसी संघाच्या माध्यमातून. हा बॉल चांगल्या पद्धतीचा फटका तेजसच्या आलाय स्लॉट मध्ये. त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. हा षटकार तेजस दळवी ऑन द फायर जखमेवरती चोळलंय मीठ. जीवनदान दिल्यानंतर प्रमोदला आता आसमान दाखवलंय.
32 धावा धावफलकावरती लागतात या षटकाराच्या सहाय्याने. जीवनदान दिल्यानंतर काय घडतं ना, त्याचं उत्तम उदाहरण आपण मैदानावरती आपण पाहतोय. सोनार सिद्ध करंडक 2022 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तेजसची कॅच सोडली होती कुणी, तर आपण पाहतोय गोलंदाज प्रमोदने. कॅच सोडल्यानंतर आपण पाहिलं ना, तर आता मॅच सोडावी लागेल का, हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आता. आपण पाहिलं तर निर्लॉन संघाच्या प्रेक्षकांकडे आणि आपण पाहिलं तर खेळाडूंकडे सुद्धा. कारण की या स्पर्धेमध्ये धावगतीचा जर विचार केला तर 32 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल चांगला पद्धतीचा बॉल होता. कमबॅक पद्धतीचा बॉल आपण पाहिला. खोलवर डब्बा हाताळला गेला. त्याला पाठवलंय सर लॉंग ऑन लागतच्या क्षेत्ररक्षण. थोडं का होईना आपण पाहिलं ना, तर फंबल झालाय क्षेत्ररक्षक तिथे. आणि एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलंय. तेजस दळवी स्ट्राईकला आपण पाहतोय, खेळतोय जरूर. त्याच्या माध्यमातून षटकार जोडला. धावगती पुढे सरकवली जाते. धावा येतात. धावा कोणत्या स्वरूपामध्ये येऊ, त्या धावा बनणं गरजेचं आहे. आणि तेच एफडीसी संघ आपण पाहिलं ना, तर प्लॅनिंग करून मैदानावरती उतरलाय. चांगला पद्धतीचा बॉल होता. हा फटका सुद्धा फसला, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला जाईल. तिथे आपण पाहिलं तर शॉर्ट लॉंग ऑफला तिथे चेंडू प्रस्थान झाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी मानस केलं, धाडस केलं आणि या 2 धावा सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. चांगला फटका, पण इथे तेजसचा फटका फसलाय. तेजसला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक मोठा धक्का एफडीसी संघाला. तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर षटक संपुष्टात आलंय. 6 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक संपुष्टात आलं. 18 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 36. चांगल्या पद्धतीची खेळी केली जाते. चांगल्या पद्धतीचं आपण पाहिलं तर रणनीती जरूर आखली आहे, पण कुठेतरी धावा रोखल्या गेल्यात प्रमोदच्या माध्यमातून. कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केला होता. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना, तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली खेळी केली. पण तेजस सारखा एक धडाकेबाज फलंदाज इथे मात्र टिपला गेला. तेजसला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. बॅट्समन आहे योगेश. नॉन स्ट्राईक एंडला योगेश तैनात झालाय. तर गोलंदाज आपण जर पाहिलं ना, तर गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. गोलंदाज योगेश याला मात्र इथे पाचारण केलं जाते. गोलंदाज पहिला बॉल हरेच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. चांगला पद्धतीचा बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिला तर कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटच्या दिशेला चेंडू प्रस्थान होतो. रमेश स्वामी आपण पाहिलं तर थोडा फंबल झाल्यानंतर त्याचा फायदा उठवला. बॅटिंग करत असताना प्रतीक आणि त्याच्या समवेत बॅट्समन आहे योगेश. या दोन फलंदाजांनी आपण पाहिलं तर बॉल पाहिला गेला. क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला आणि त्याच कारणाने 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. या 2 धावीन धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 38 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीची सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात एफडीसी संघाने केली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न जो चालू आहे ना, त्या प्रयत्नांना जरूर यश मिळेल. कारण की सुरुवातच चांगली केली आहे. तसं म्हटलं जातं ना, की घराचा पायथा मजबूत असणं गरजेचं आहे, तरच आपलं घर मजबूत होतं. तशाच पद्धतीचं क्रिकेटमध्ये आहे. आपण पाहिलं तर धावसंख्येचा फायदा म्हणजेच पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं. आणि त्या धावा आलात. एफडीसी संघाने पुन्हा मोठा फटका लगावला. प्रतीकच्या बॅटमधून येईल हा अजून एक दर्जेदार नेत्रदीपक षटकार. ती बॅट काढायची आहे. प्रेक्षक वर्ग आपण हॅलो, ती आपली पट्टी आहे तिथून बॅट काढायची आहे. खेळाडूला दुखापत होऊ शकते. धन्यवाद. तर प्रतीक याच्या माध्यमातून षटकार लगावला गेला. पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल. पुन्हा आडवा बॅटने खेळला. बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. पुन्हा सीमा पार. येतो अजून एक मोठा फटका. दर्जेदार चौकार.
थँक्यू. 48 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. बॅटिंग करत असताना आपण पाहतो एफडीसी संघाच्या माध्यमातून चौथं षटक मार्गस्थ आहे. हरेशचं थोडं का होईना महागडे षटक पाहायला मिळतं या मॅचमध्ये. षटकार आला, नंतर चौकार आला आणि हा आपण पाहिलं तर कमबॅक पद्धतीचा बॉल हाताळलाय. रोखून धरलंय आता बॅट्समन प्रतीकला. अशाच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे आपण पाहिलं तर निर्लोन संघासाठी. जर या मॅचमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल ना, तर इथे चढ उतार होणारच आहे आणि त्या चढ उताराला तुम्हाला सामोरं जावं लागेल, संकटांना सामोरं जावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आहे. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि त्या कारणाने आपण जर पाहिलं ना तर यष्टीरक्षक विकी थोडा फंबल होतोय आणि तिथे जरूर आपण पाहिलं तर एक धाव घेतली, जरूर दुसऱ्या धावेचं मानस केलं होतं. धाडस करता येणार नाही आहे कारण की क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पंच या धावा कोणत्या स्वरूपामध्ये आहेत तर एक धावी येईल, एक धावी धावसंख्या 49 धावा चौथ्या षटकातील जर विचार केला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. या चौथ्या बॉल षटकातील आपण पाहिलं तर लास्ट बॉल आहे. चांगल्या पद्धतीचा फटका खेचला. चेंडू आपण पाहिलं तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तिथे रमेश स्वामी आहे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तब्बल आपण पाहिलं ना तर दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. चांगले रनिंग द मिड विकेटची या दोन्ही बॅट्समनमध्ये बॅट्समन आहे योगेश आणि त्याच्या समवेत प्रतीक. हे धावसंख्येचा जर विचार केला, 4 षटकांची सांगता, 24 चेंडूचा खेळ संपुष्टामध्ये, धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. अजूनही जर विचार केला तर शेवटचा आणि अंतिम षटक म्हणजे स्लॉग ओव्हर ही येणं बाकी असणार आहे. मैदानावरती पाणी घेऊन जायचं विनंती असेल. 51 धावा धावफलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना एफडीसी संघाचं अर्धशतक धावफलकावरती मात्र इथे लगावलं जातोय. यानंतर होणारा सामना जर आपण पाहिलं ना तर युनिकेम विपक्ष अन्सुल. विनंती असेल युनिकेम संघाचा कर्णधार तसेच अन्सुल संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचं गोल करण्यासाठी टॉस बॉक्सकडे वाटचाल करायची आहे. हे 6 चेंडू समाप्त होताच आपण टॉस करणार आहोत. तसेच आपली जी प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती सुद्धा इथे जमा करायची आहे. विनंती असेल युनिकेम आणि अन्सुल. विनंती असेल पंचांना सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. कोणताही वेळ दौडवू नका. आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. अद्याप आपण हा दुसरा सामना अनुभवतोय. दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे. 24 चेंडूमध्ये 51 धावा धावफलकावरती लागतात आणि जो हा मधला वेळ आहे त्या मधल्या वेळामध्ये आपण जातोय एक सुमधुर गाणं ऐकण्यासाठी DJ महेश याच्याकडे. तर आपण पाहतोय पूर्वार्धाच्या खेळामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हर आपल्या भेटीसाठी. गोलंदाज आहे विकी, निर्णायक गोलंदाज. स्ट्राईकला बॅट्समन आहे प्रतीक. जो आपण पाहिलं तर एक षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅट जरूर फिरवली आहे पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे मात्र बॅट आपण पाहिलं तर बॉलची दिशा पाहिली जात नाहीये, फक्त बॅट फिरवली जाते आणि त्याच कारणाने की आपण पाहिलं ना तर रिझल्ट सेम मिळणार आहे. एकही धाव इथे मिळणार नाहीये. बॅटिंग करत असताना एफडीसी संघाला चांगला धावा आला, चांगल्या धावगती इथे रचली आहे. 60 प्लस जर जायचा असेल ना तर या शेवटच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. एक जर मोठा टार्गेट सेट करायचा असेल ना या मैदानावरती, कालच्या दिवसामध्ये 61 धावांचं टार्गेट सुद्धा कमी पडलंय या मैदानावरती. पुन्हा मोठा फटका हा जरूर फसला. बॉल हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, पकडली आहे कॅच, बॅट्समन होईल आउट. एक मोठा धक्का प्रतीकच्या स्वरूपामध्ये. अद्याप आपण पाहिलं तर 4थ्या विकेटचं पतंग एफडीसी संघाकडून.
बॅट्समन आपण पाहतोय प्रतीक मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बॅट्समन नेम आहे अखिल. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. जरूर योगेश मैदानावरती दाखल झाला, त्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे, जरूर तो सुद्धा मोठे फटके लगावू शकतो, पण तेवढाच ताकदीचा बॅट्समन अखिल नॉन स्ट्राईक एंडला दाखल झाला. विकी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धतीचं बॉल हाताळणं खूप सारे कठीण गोलंदाजांना पडतं, पण तशा पद्धतीचं कोणताही दबाव आणि प्रेशर त्याच्या खांद्यावरती दिसत नाही आहे. एक निर्णायक षटक त्याच्या माध्यमातून हाताळलं जाते. रोखून धरलं आतापर्यंत FDC संघाला. चांगला पद्धतीचा फटका खेळला. शॉर्ट पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडं आपण पाहिलं तर दीपेश जरूर आपण पाहिलं तर चेंडू खाली आला होता. थोडा फंबल झाला आहे, तद्वर मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकला बॅट्समन पुन्हा एकदा आला आहे अखिल. त्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे, मजबूत दृष्टीचा खेळाडू जरूर आहे. ह्याच्या स्लॉटमध्ये जर बॉल आला तर जरूर तो पार्किंग प्लॉटमध्ये पाठवू शकतो, पण जर तरला इथे प्राधान्य नाही आहे. विकीसुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. विकीला सुद्धा माहिती आहे कशा पद्धतीने बॉलिंग करायची आहे, कारण की स्लॉग ओव्हर आहे. निर्लॉन संघाला जर या मॅचमध्ये आपल्याला वर्चस्व करून द्यायचं असेल ना, तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. पहिल्या फेरीमधून आपण पुढे जाणं गरजेचं आहे, कारण की एक मातब्बर संघ म्हणजे रोहाडाय संघाने पहिल्या फेरीमधील पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली आहे. मोठा फटका आला. मी म्हटलं होतं अखिलच्या स्लॉटमध्ये आला चेंडू, तर त्याला जरूर तो पार्किंग प्लॉटमध्ये पाठवेल. त्याच्या बॅटमधून दर्जेदार पहिलाच षटकार. थँक्यू DJ महेश. धावसंख्या धावफळकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 58 धावा धावफळकावरती येतात. चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाली आहे. आता आपण पाहिलं ना तर धावा येतात, धावा बनवल्या जातात. अखिल हा फलंदाज मी म्हटलं होतं मजबूत देशीचा हा खेळाडू आहे. याच्या बॅटमध्ये बॉल आला तर जरूर तो सीमारेखा बाहेर पाठवू शकतो. पाठवलाय, षटकार लगावलाय. विकीवरती हल्ले चढवले जातात, प्रति हल्ले चढवले जातात. अशा पद्धतीची बॅटिंग चालू राहिली तर जरूर 60+ धावा पाहायला मिळतील. या षटकातील हा 5वा बॉल आहे. लोवर फुलटॉस बॉल होता, फटका फसला, बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बराच वेळ हवेमध्ये पकडली आहे कॅच. बॅट्समन अखिल त्या खेळीचा अंत झाला. फलंदाज क्रमांक आत्तापर्यंतचा 5वा मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा धक्का अखिलच्या स्वरूपामध्ये पाहिला जरूर. अखिल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज गणेश पवार हा खेळाडू मैदानाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना युनिकेम विपक्ष अंसुल. आपण टॉससाठी यायचं आहे. या मॅचमध्ये पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिल्या सत्रामध्ये लास्ट बॉल बाकी आहे. युनिकेम संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. विनंती असेल अंसुल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कोणताही वेळ दौडवायचा नाही आहे. आणि आपण टॉस करण्यासाठी येताना आपली प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती इथे जमा करायची आहे. dreamscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह पाहिली जाते. शेवटचा बॉल, त्या बॉलचा घेतलाय समाचार बॅट्समन योगेशने. ही आपण पाहतोय पहिल्या सत्राची खेळी एक आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये संपवली आहे षटकाराने. धावसंख्या धावफळकावरती पोहोचली आहे आत्तापर्यंत 64 धावा, 30 चेंडू आणि 65 धावांची गरज असणार आहे. आता बॅटिंग करत असताना निर्लॉन संघाला मोठं टार्गेट सेट केलं. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला ना तर मोठी धावगती आली आहे, मोठा स्कोर आला आहे. कालसुद्धा पहिल्या मॅचमध्ये 50+ धावा आल्या. आता दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर 60+ धावा येतात. 65 धावांचं मोठं एक कडवं आव्हान रचलं आहे ते एक निर्णायक संघ निर्लॉन संघासमोर. तर विनंती असेल युनिकेम संघाचा कर्णधार तसेच अंसुल, युनिकेम संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. अंसुल संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. तर या उत्तर अर्थाच्या खेळामध्ये जिथे आपण पाहणार आहोत 30 चेंडूमध्ये बनवायच्यात. बॅटिंग करत असताना निर्लॉन संघाला 65 धावा. या 65 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील ना हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. एक मायक्रोफोनवर आपण पाहिलं तर कल्याणवरून आज या स्पर्धेसाठी जुळलेत. कालपासून आपण पाहिलं तर त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला आहे जरूर या रोहानगरीमध्ये. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर या पुढच्या उत्तरार्धाचा खेळ तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहात. प्रथमेश ठाकूर यांच्याकडे आपण जातोय. धन्यवाद. मी अंसुल संघाचा संघनायक. चला आपण मधल्या वेलमध्ये टच करायचं आहे, त्यानंतर आपली प्लेइंग लिस्ट सुद्धा द्यायची आहे. या विनंती असेल जरा फास्ट या. अंसुल संघाचा संघनायक. तसेच दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली प्लेइंग लिस्ट सुद्धा तिथे द्यायची आहे. अंसुल संघाचा संघनायक. मी हर्षल याला विनंती करतो की टच करून घ्यायचा आहे.
मी उत्तमजी मस्कर आणि पांडुरंगजी भगत यांना विनंती करणे की आपल्या शुभ हस्ते या पहिल्या फेरीमध्ये तिसऱ्या सामन्याचा आपण टच करायसाठी जायचं आहे. तर विनिके विपक्ष अंसुल असा सामना असेल. मी हर्षलला विनंती करेन की आपण टच करून घ्या. युनिकेम विपक्ष आपण पाहतोय अंसुल आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण खेळवणार आहोत. युनिकेम संघाचा कर्णधार तसेच अंसुल संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. या दोन संघामध्ये टॉस होईल. सामना 5 षटकांचा. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी धावा या बनवाव्याच लागणार आहेत. उत्तमदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. आपण पाहतोय दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट या सामन्यासाठी. नाणेफेकीचा कौल होतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. अंसुल संघाचा कॉल आहे टेल इज कॉल, इट इज हेड. युनिकेम संघाच्या बाजूने टॉस लागलाय. काय डिसिजन आहे? आपण होम ग्राउंडवरती खेळणार आहात. लगेच कळवतो आमच्या मेन प्लेयरला सांगून आम्ही. जर आपण क्षेत्ररक्षण घेतलं तर 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्लेचं आहे. तर किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 5 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगली आहे. समोरचा संघ मातब्बर आहे. असे कुठले 4 गोलंदाज आहेत जे तुझ्या माध्यमातून वापरले जातील की कमीत कमी धावा ज्यांच्या माध्यमातून खर्च होतील, जे स्वप्न पाहिले 40 ते 45 धावांमध्ये रोखण्याचं, असे कुठले गोलंदाज आहेत तुझ्याकडे जे रोखतील? संकेत शिंदे आहे, आतिश भगत आहे, अभिमेतर आहे आणि भाऊ शेलार आहे. त्या 4 बॉलरवर माझा पूर्ण विश्वास आहे. ऑल द बेस्ट तुला या मॅचसाठी. चांगली खेळ तुमच्या माध्यमातून होईल. आपण कॉम्बॉक्समध्ये जातोय. आमच्या समवेत प्रथमेश ठाकूर इथे जोडलेले आहेत. थँक्यू सो मच. सामना लगेच सुरुवात होईल. 65 धावांचं लक्ष इथून उभं केला. 30 चेंडू आहे. जर अर्थातच पाहायला गेलं तर दिनेश रटाटे दादांचा शुभागमन झाला. त्यांचा शुभ सन्मान देखील आपण करणार आहोत. त्यांनी व्यासपीठावरती विनंती करतोय. सन्माननीय मंदारजी बामुगडे साहेब, आपल्या शुभ हस्तेतून मात्र शुभ सन्मान करायचा. माईची आपुलकीची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची एक गोडाटपण ब्युटिफुल मोमेंट देऊन इथे मात्र शुभ सन्मान आपण करणार आहोत. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथून मात्र करायचा आहे. मॅच सुरू ठेवायचे. सन्मान होतच राहतील, पाहुणे येतच राहतील. पाहुण्यांची उपस्थिती भरपूर गरजेची आहे. मॅचला सुरुवात झाली. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देतो विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला बॉल 2 धावा आल्यात. निकेत गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विवेक आहे. विवेकच्या बॅटमधून पहिले दुहेरी धावाला धावसंख्येचा श्रीगणेशा जरूर झाला. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विवेक सामना करतोय. गोलंदाजी मार्क वरती निकेतचा दुसरा बॉल पॉवर प्लेच्या षटकातला. हा बॉल देखील ऑफ करायचा होता. बॅटला स्पर्श आहे का प्रश्न विचारला. फिंगर बॅटला स्पर्श आणि पसरतोय क्षेत्ररक्षकांमध्ये. हर्ष लागणारा पहिला धक्का 2 या आकड्यावरती. बॅटिंग करताना टीम निर्लोनला. थँक्यू डीजे. विकेटचं पतन लगेचच केलं. दुसराच बॉलवरती धक्का दिला निर्लोन टीमला. ते म्हणजे FDCचा गोलंदाज निकेतने पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं फ्रंटलाईन गोलंदाज आहे. जबाबदारी संघाची जबाबदारी घेतली हातामध्ये. चेंडू हाताळला, 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर विकेटचं पतन. 2 चेंडू हाताळल्या, 2 धावा खर्च करत असताना एक गडी बाद. बॅट्समन इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती राहुल आला नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा निकेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. त्यामुळे बघा प्लेइंग 11 लिस्ट भरपूर महत्वाची. तुमच्या गोलंदाजाची जी नावं आहेत, फलंदाजांची जी नावं आहेत, क्षेत्ररक्षकांची जी नावं आहेत, ते आमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचणं भरपूर गरजेचं आहे. बरोबर यार निकेश गोलंदाजी मार्क वरती. द विकेट द स्टिक्स. फक्त डिफेन्स केला. फ्रंट फूटला आले. बॅटचा फेस ओपन केला. बॅटच्या रिदम मध्ये तुमचे 3-4 बॉल जेव्हा येतात ना, ते एकेरी दुहेरी का होईना,
जेव्हा बॅटला बॉल परफेक्ट मिडलमध्ये कनेक्ट होतो ना तेव्हा कॉन्फिडन्स जरूर वाढतो. त्यानंतर तुम्ही 2 ते 3 बॉल बॅटवर घ्या. त्या पाहिलं तर सेन्सिबल खेळा, संयम दाखवा. त्यानंतर तुमच्या नक्कीच बॅट जर तुम्ही लॉफ केली, स्विंग केली तेव्हा तुमच्या बॅटच्या रिदममध्ये बॉल नक्कीच येतील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू षटकातला निकेश. उद्या विकेटने आले होते. ऑन साईडला पुल केल्या क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. पहिला टप्पा पडलेला आहे. इनफिल्ड मधून चेस केल्या चेंडूला. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन आणि बघता बघता केल्या धावा वेगाने कंप्लीट. 2 आणि टीमची टोटल 2 धावांच्या सहाय्यानं 5 या आकड्यावरती 5 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडू हाताळल्यात, 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केला. आतापर्यंत पाहायला गेलो तर इकॉनॉमिकल ठरलाय निकेश. बोलत यार पुढचा बॉल. 5 धावा खर्च करत असताना स्ट्रायकर एंड वरती जर पाहिलं तर फलंदाज मात्र सज्ज होतोय. आघाडीला गेला होता रमेश स्वामी. रमेशसाठी हा बॉल इथे लाईन पायची अपील तर झाली आहे पण यष्टीरक्षक बीट होऊन लेग बाईच्या स्वरूपात बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4 चौकार. अप्रतिम इथे मात्र धावा येणं महत्वाचं होतं. धावा जरूर आल्या. धावफलकावरती धावा तुम्ही पाहिलं तर 9 आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला जर तुम्ही पाहिलं तर 1 टू गो. शेवटचा बॉल या षटकातला तुम्ही पाहताय. धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्यात 9. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. डीप मध्ये जर पाहिलं तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणि आता मात्र मिड ऑफला 38 सर्कलच्या बाहेर अर्थातच लॉंग ऑफ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. फील्ड मध्ये मिड ऑन तैनात आहे आणि पाहिलं तर कव्हर पॉइंटला खेळाडू, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू. ऑन साईडला खेळचा चौथा फटका खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर व्हाईट बॉल. पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर धाव मिळेल. अवांतर धावसंख्या सरकेल पुढे 10 या आकड्यावरती टीमची टोटल येऊन पोहोचली आहे. 10 ऑन स्कोर कार्ड. 10 धावा लागला. धावफलकावरती स्कोमोसिन डबल डिजिट मॅजिक फिगर 10 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला विचार केला तर 1 चेंडू असेल शेष. शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळतोय पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंड वरती जर तुम्ही पाहिलं तर फलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा रमेश स्वामी आहे. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडंसं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच लॉंग ऑफला आत घेतला, मिड ऑफला आता क्षेत्ररक्षक आहेत आणि इनफिल्ड मध्ये पाहिलं तर डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि कव कॉर्नरला एक खेळाडू तैनात. बॉलत यार शेवटचा बॉल. हा बॉल ऑफ केला. ऑन साईडला खेचला. ऍडवा बॅटनं बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल सीमा पार. येतोय देखणा फटका. धावा मिळतील 4 चौकार. थँक्यू सो मच डीजे. अप्रतिम संगीत डीजे महेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. अफलातून त्याचं देखील काम राहिलं, त्याचं देखील आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच डीजे महेश. आमच्या आवाजाची काळजी घेतली, प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजच्या सत्रामध्ये देखील भरपूर चांगलं संगीत डीजे महेशच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. पाहिलं तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि शेवटच्या बॉलवरती जो चौकार आला त्याने समीकरण बदललं. जब्बल पाहिलं तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केला, ते म्हणजे गोलंदाज निकेशने. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्क वरती जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाज रुपेश धनवी तुम्हाला पाहायला मिळेल. रुपेश आहे आणि आता पाहिलं जर समीकरण 24 चेंडू या मॅच मध्ये 51 धावांची गरज. बदलतं समीकरण प्रत्येक बॉलवरती, प्रत्येक धावेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 51 धावांची गरज, 4 षटक अजून शिल्लक. पाहिलं तर 12.75 ची सरासरी. गीतेश बुकटे आपण कुठे असाल तर लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. मंदार दादा आपल्याला बोलवता. यावेळेला पिच ड्राईव्हचा देखील फटका, क्रॅकिंग फटका. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अगदी ट्रॅव्हल होतो डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक चेस करतात. इनफिल्ड मधून धावत गेलेत. बॉल खाली. चेंडूचं कलेक्शन केलंय आणि बघता बघता
दोन्ही फलंदाजांना मिळालाय कालावधी, केल्या धावा कंप्लीट या बॉलवरती तब्बल 2 आणि टीमची टोटल सांघिक धावसंख्या पोहोचली आहे 16. 16 या आकड्यावरती. अगदी पाहिलं तर जम्प केलं बॉलवरती, जणू काय हॅमर केलं बॉलला आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती रुपेश. रुपेशचा हा बॉल ऑन साईडला खेचायचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग गेली, विषय कमी झेलची शक्यता, विकेट डोक्यात, झेल ड्रॉप. सातत्याने सुटलेले झेल इथे महागडे जरूर ठरलेत. आजही आठवते खेळी अंतिम फेरीमध्ये मैदान होतं सोनारपाडाचं, कल्याण डोंबिवली विभागातली गोष्ट सांगतोय. 2 धावेवरती खेळत होता हिमांशू पाटील, त्यानंतर झेल ड्रॉप केला आणि तब्बल धावा कुठल्या 43 अंतिम फेरीमध्ये. अशा अनेक घडामोडी, झेल ड्रॉप झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आम्ही अनेकदा पाहिलंय अशा घडामोडी होताना. त्यामुळे सुटलेले झेल किती महागडे ठरतील हा पाहायचा आहे. जीवनदान खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ते आता नुकतंच जीवनदान मिळालं ते म्हणजे 3ऱ्या क्रमांकावरती राहुलला. हा बॉल व फुल टॉस ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. डीपमध्ये लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडूचं कलेक्शन एकदा वेगाने कंप्लीट, स्ट्राईक रोटेट आणि आता मात्र स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा तुम्ही पाहाल राहुलला नुकतं जीवनदान मिळालं. जणू काय ते क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित मला तर वाटतं स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते आणि जणू काही दीर्घायुषी हो असा शुभ आशीर्वाद गोलंदाजानं दिलाय. त्यावेळेला बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, फटक्याचे आता बसलेत चटके, पुन्हा एकदा जेल ड्रॉप आणि पंचांचा इशारा पोहोचेल आमच्यापर्यंत. येस, सिरीज बिगिट 6 आउट ऑफ दी पार्क, षटकार. धावसंख्या धावफलकावरती लागले तब्बल 24. इथे खऱ्या अर्थानं या फटक्याचे चटके बसले असतील 100%, कारण झेल ड्रॉप झाला. त्यानंतर पुन्हा संधी गोलंदाजाने निर्माण करून दिली, तो देखील झेल ड्रॉप आणि धावा मिळाल्या 6. गोलंदाज करेल तरी काय इथे. स्विंग अनमिस इथे बॅटला स्पर्श आहे, बॅटची कडा घेतली, चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 जीवनदान मिळूनही फारशी चांगली कामगिरी बजावता आली नाही. विकेटचं पतन, लागणारा दुसरा धक्का बॅटिंग करताना टीम निर्लॉनला. थँक्यू डीजे. लगेच सुरुवात करायची, शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि विनंती करतोय आपले आयोजक स्वयंसेवक, आपण लगेचच पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये या षटकाच्या समाप्तीनंतर. न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 4, 14 क्रमांकावरती रोहित आला. 19 चेंडू या मॅच मध्ये, 41 धावांची गरज आहे आणि आता मात्र सातत्याने बदललेलं समीकरण तुम्हाला पाहायलाच मिळेल. षटकार जरूर आला, विकेटचं पतन केलं, षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. जणू काही जर पाहिलं ना 3रा अटेम्प्ट मध्ये ते मात्र राहुलला बाद करण्यामध्ये खऱ्या अर्थानं यश मिळालं होतं. पहिल्या अटेम्प्ट मध्ये स्वतः गोलंदाजाने चुकी केली, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्षेत्ररक्षकाने अगदी पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये चुकी केली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खालची कडा लागली आहे आणि एकदम पाहिलं तर एकही धावाली नाहीये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर तुम्ही विचार केला तर 12.00च्या सरासरीने धावा लागल्या. 24 येणारे चेंडू या मॅच मध्ये असतील 18 आणि जिंकण्यासाठी असेल 41 धावांची गरज. 41 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 18 डिलिव्हरीज. मैदानाच्या आत होईल ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची पूर्तता केली जाईल. या दरम्यान जाऊया डीजे मास्टरकडे. डीजे महेश, ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला यायचं लगेच पाण्याची बॉटल घेऊन बाहेर यायचा, कारण आपल्याला अनेक सामने आज देखील कव्हर करायचे. आज देखील 8 संघांचा समावेश तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पहिली मॅच सुदर्शन विपक्ष रोहाडा लो स्कोरिंग मॅच ती जिंकली, ती म्हणजेच रोहाडा टीमने. त्यानंतर आजच्या फेरीतली दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते एफडीसी विपक्ष निर्लोन दोन्ही टीममध्ये. यानंतर मॅच असेल युनिगेम विपक्ष अन्सोल दोन्ही टीममध्ये. त्यानंतर जी पहिल्या फेरीतली चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ट्रान्सवर्ल्ड विपक्ष रेप्टा क्रोज. चला स्पीडअप करायचा, लगेच सामन्याला सुरुवात करायची. तिसरा षटक आणि गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर गोलंदाज अखिल सज्जा विखुरलेल्या क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू डीपमध्ये कव्हरला लॉंग ऑन तैनात मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ऑन साईडला किचला फटका क्रॉस बेटेड स्ट्रोक आडव्या पट्ट्यामध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडूचं चांगलं कलेक्शन, एकच धाव लॉंग ऑन वरून खऱ्या अर्थानं काऊ कॉर्नरमध्ये आले. क्षेत्ररक्षक 10 ते 12 पावलांचं अंतर कापलं आणि चेंडूचं कलेक्शन केलं, फेकी केली आणि या दरम्यान एक धाव वेगाने केली कंप्लीट. 25 ऑन स्कोर कार्ड, 25 धावा लागल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल, इथून खऱ्या अर्थानं मेहनत घ्यावी लागेल फलंदाजांना, कारण 17 चेंडू या मॅच मध्ये 40 धावांची गरज असताना ऑन साईडला केसाचा होता फटका. पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटम बॉलचं कनेक्शन आहे, बॅटला स्पर्श आहे आणि विकेटचं पतन, फलंदाज बाद. न्यू बॅट्समन मैदानाच्या आत जर तुम्ही पाहिले तर मनोज आलाय. मनोज इनात नंबर 5 5व्या क्रमांकावरती 3 धक्के दिलेत आतापर्यंत. पहिला धक्का दिला तो म्हणजेच निकेशने, इथे मात्र यावेळेला बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आल्यात पुढे सरसावल्यात, फेकी झाले नॉन स्ट्रायकर एंड वरती. एक धाव केली कंप्लीट, टीमची टोटल सरसावली पुढे. मॅच मध्ये चेंडू शिल्लक 15, जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची गरज आहे. 15-39 समीकरण आता मात्र या उर्वरित मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे आता मात्र गोलंदाजी सुरू आहे, कौतुक करावं लागेल. गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये केला धावा खर्च 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या रुपेशच्या धावा खर्च केल्या 10. अखिलचं षटक आता मात्र सुरू आतापर्यंत सुरळीत चाललंय. षटक जर तुम्हाला इथून उद्ध्वस्त करायचं आहे तर एखाद दुसरा मोठा फटका मारणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती अखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि स्ट्रायकर एंड वरती जर तुम्ही पाहिलं तर फलंदाज सज्ज होतोय रमेश आहे. आघाडीला गेलो ते तळ ठोकून बसला आतापर्यंत. लॉफ केला बॉल ऑन साईडला पाहिलं तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॅक स्क्रीनच्या समोर येऊन विकेटचं पतन. आणखीन एक टिपला झेल संपला फलंदाजचा खेळ. लागणारा हा 4था धक्का या सत्रातला निर्लॉन टीमला. अफलातून गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि आणखीन एक विकेट. जणू काही सातत्याने पत्त्यांचा जेव्हा बंगला आपण बांधतो, लहानपणी सर्वांनीच बांधला असेल, त्याला हात लावल्यावरती जसा तो पत्ता कोसळतो, जसा तो बंगला कोसळतो, त्याप्रमाणे बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळली आहे. ते म्हणजेच निर्लॉन संघाची ज्या प्रकारे पाहतो सातत्याने गमावलेले हे विकेट मात्र आता नक्कीच महागडे ठरतील. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अखिल. 5वा बॉल या षटकातला. ओरपिच होता, बॅट स्विंग केली आणि त्यानंतर केल्या यष्ट्या उद्ध्वस्त, दाखवली उजवी यष्ट्याने तीच वाकवली. त्रिफळाची दांडी गुल, फलंदाज बाद.
टपाटप शेवटचा बॉल असेल या षटकातला. पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 39 धावांची गरज आहे. टीम जर तुम्ही पाहिलं बॅटिंग करताना निर्लोन संघ बागफुटला कधी आली आणि कशी आली जर पाहिलं सातत्याने गमावलेले विकेट आणि या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते म्हणजे गोलंदाज अखिलचं. विकेट नक्कीच हायट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन उभा. हॅट्रिक कंप्लीट झाल्या आणि आता विकेट हायट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन उभा हा गोलंदाज. हायट्रिक बॉल लॉफ करा जातो ऑन साईडला अलॉंग द कापेट चेंडू इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते. एकच धाव मिळेल. स्ट्राईक होईल स्वतःकडे ठेवली आहे ते म्हणजेच स्ट्रायकर इनवरती जर तुम्ही पाहिलं तर फलंदाज शेखरने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि षटकाची समाप्तीचा इशारा आलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर तुम्ही पाहिलं तर धावा लागल्या 27 फॉर द लॉस ऑफ 5 आफ्टर 3. 3 षटकांची समाप्ती. धावफलकावरती धावा लागल्या 27 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि या साईडला बॉल उंचावलाय जर पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं झालंय कलेक्शन. दुसरा धावेचा गेला प्रयत्न फेकी झाली नॉन स्ट्रायकर इन वरती आणि परिणाम दोन्ही फलंदाजांना मिळाला कालावधी. गेल्या धावा कंप्लीट. 2 टीमची टोटल सरसावले पुढे आहे आणि आता मात्र समीकरण उर्वरित या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. हास्यमय वातावरण तुम्ही पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अभिषेक दादा उमेश दादा यांच्या तरी गप्पा गोष्टी रंगलात. बोलत यार हा बॉल ऑफ ट्रॅकर होता. पिक करता आला नाहीये. टो एज वरती बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉल आता वेगाने ट्रॅव्हल झालाय डीप थर्ड मॅनला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडूला थांबवणं थोडस कठीण. शेवटच्या मुवमेंट वरती हाताला स्पर्श करून बॉलला थांबवलंय जरूर आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांनी केल्या धावा कंप्लीट. धावत पळत 3. टीमची टोटल 3 धावाच्या साह्याने सरसावली पुढे. आता समीकरण बदललंय. समीकरण येऊन पोहोचलंय 10 चेंडू मॅच मध्ये जिंकण्यासाठी गरज तब्बल 33 धावांची. 33 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 10 डिलिव्हरीज. आणि या षटकातला विचार केला 4 चेंडू मध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं भरपूर गरजेचं. ते म्हणजे बॅटिंग करताना जर तुम्ही पाहिलं तर संघ निर्लॉनला इथे मात्र चांगली फटकेबाजी होईल का? गोलंदाजी सुरेख सुरू राहील. रुपेशचा बॉल अगदी बॉडीच्या जवळून गेला. बॉल अगदी पाहिलं तर पंचाचा कोणत्याही प्रकारचा इशारा आला नाहीये आणि परिणाम तुम्ही पाहताय इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळते. समीकरण बदललं येऊन ठेपलं समीकरण 9 चेंडू 33 वरती. 9-33चं समीकरण. सातत्याने गोष्टीचा उल्लेख केला तुम्ही. सुरुवात तुमची कशी आहे या गोष्टीला महत्व आहे. सुरुवात चांगली झाली ते म्हणजे एफडीसी टीमची आणि आता मात्र या मॅच मध्ये येऊन फ्रंट फुटला उभी आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केलाय. स्वैर चेंडू घोषित केला पंचांनी आणि या व्हाईट बॉल अवांतर धावेच्या साह्याने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावली. एका धावेच्या मदतीने 9 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असेल. 32 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 9 डिलिव्हरीज. 9 बॉल 32 धावांचं समीकरण. इथून मात्र कठीण होत चाललं समीकरण बॅटिंग करताना टीम निर्लॉनसाठी. कारण धावा तुम्हाला बनवणं भरपूर गरजेचं आहे. सातत्याने जर तुम्ही डॉट बॉल खेळाल. शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट आहे. कमी षटकांच्या मर्यादित षटकांचे सामने डॉट बॉल रेशो तुमचा इथे भरपूर झालाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक तैनात आहेत. क्लोज कीपर आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर यष्ट्यांच्या जवळ उभ्या आहेत. पण एक पाहिलं तर गतिशील गोलंदाज आहे. वेगावरती मारून सातत्याने गोलंदाज गोलंदाजी करत असतो आणि त्याच्यासाठी जर तुम्ही क्लोज कीपर राहतात तर यष्टीरक्षकासाठी खऱ्या अर्थानं धोक्याची घंटा आहे. बोलत यार गोलंदाजी मार्क वरती रुपेश. पुढचा बॉल हा देखील ऑफ करा जाता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. कव्हरचा बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षकात पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. एका धाव्यामध्ये समाधान मानावं लागतं. एकापेक्षा जास्त इथे मात्र काही नाहीये. धावसंख्या पुढे सरसावते. समीकरण बदलत आहे. शेवटचा बॉल या षटकातला आणि आता मात्र 7 चेंडू मॅच मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांची गरज असेल. खऱ्या अर्थानं आता या मॅचचं स्वरूप हळूहळू बदलत आहे. हळूहळू पारड जर होत आहे. जर पाहायला गेलो तर टीम एफडीसीचा बॉल होतं यार.
हा बॉल स्लाइस करायचा होता, शेवटच्या मुवमेंट वरती खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर लेट कट करायचा होता. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. षटकाची समाप्ती, येणारे चेंडू 6 या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जर विचार केला तब्बल 31 धावांची गरज बॅटिंग करताना टीम निर्लॉनला. गोलंदाज सजवता, गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी तो म्हणजेच स्वप्नेश आहे. 6 चेंडू 31 धावांचं गरज आहे. तब्बल पाहिलं तर 5 षटकार आणि 1 सिंगल. इथे जर पाहिलं तर लाईन थोडीशी खराब आहे आणि पंचांचा इशारा मात्र कोणत्याही प्रकारचा आमच्यापर्यंत आला नाहीये. येस, इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी, इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. डिसिजन चुकला खऱ्या अर्थानं बॅट्समनचा. फलंदाजाने निर्णय चुकीचा घेतला. वेल लेफ्ट म्हणू शकत नाहीये, कारण बॉल सोडला तो म्हणजेच लिगल डिलिव्हरीचा. लॉफ केला बॉल, बॅटच्या रिदम मध्ये नीट आला नाही. क्षेत्ररक्षका डीप मध्ये पहिल्या टप्प्यावरती बाउन्स होऊन बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साह्यानं जर पाहिलं कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त नुकसान होत नाहीये, ते म्हणजे फिल्डिंग करताना टीम एफडीसीचा. एफडीसी 11 विपक्ष निर्लॉन. दोन्ही संघांमध्ये सुरू असलेली पहिल्या फेरीतली दुसरी लढत आणि आतापर्यंत पारडं जड झालं ते म्हणजेच एफडीसी संघाचं, कारण 4 चेंडू शिल्लक आहे आणि तब्बल 27 धावांची गरज आहे. 4-27 हे समीकरण मात्र आता थोडंसं कठीण समीकरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉलत तयार पुन्हा एकदा ऑन साईडला, पुन्हा एकदा खेचला फटका आडवा बॅटने क्षेत्ररक्षकात. पुन्हा एकदा एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे फटके ना आधी येणं भरपूर गरजेचं होतं. खऱ्या अर्थाने या फटक्यांची गरज जर एखाद 2 षटकांपूर्वी जर अशा प्रकारचे फटके आले असते तर मात्र खऱ्या अर्थानं समीकरण आता थोडंसं वेगळं जरूर असतं, कारण 3 चेंडू मॅच मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 23 धावांची गरज आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात 42 65 धावांचं लक्ष्य सर करताना 42 धावा लागल्यात आणि मात्र 23 धावांची गरज. येणारे चेंडू 3. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम, त्यामुळे 3 षटकार जरी टोकले तरी 18 धावा पुरेपूर होतील. इथे मात्र फटका फसतोय की काय? क्षेत्ररक्षक जजमेंट कशा प्रकारे लावतात? 2 क्षेत्ररक्षक आल्यात. कॉलिंग भरपूर महत्वाची आहे. लागलंय, दुखापत झाली असेल तर सांगायचं लगेच, हरकत नाही. दुखापत झालेली नाहीये कोणत्याही खेळाडूला. कॉलिंग करा, कारण कॉलिंग भरपूर महत्वाची गोष्ट आहे. झेल तू घेतोय का मी घेऊ, अशी कॉलिंग असणं भरपूर गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाने सांगितलं जरूर होतं, व्हाईट टी शर्ट परिधान केली क्षेत्ररक्षक, जर तुम्ही पाहिलं तर डीप मध्ये तिथे तैनात होता आणि त्यांनी कॉल दिला होता आय विल टेक इट. पण क्षेत्ररक्षक बाजूला जे होते मिड विकेटला ते देखील वेगाने पुढे सरसावले. यावेळेला ड्राईव्ह केलाय. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, फॉर्मॅलिटीज. अजूनही विचार केला तर 1 चेंडू असेल आणि 20 धावांची गरज असेल. 1च चेंडू, शेवटचा बॉल, 20 धावांची गरज आहे. फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लिटेड. औपचारिकता पूर्ण होईल आणि या मॅच मध्ये पूर्णपणे फ्रंट फुटला टीम एफडीसी. 1 लिगल डिलिव्हरी, सामना संपेल. येस, लिगल डिलिव्हरी हाताळले, बॉल उंचावला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, यावेळेला चुकी होणार नाही. झेल घेतला, अखेरच्या बॉलवरती मिळाली सफलता. सामना संपला, मॅच संपली आहे. ही मॅच मात्र इथून जिंकली आहे ती म्हणजेच टीम एफडीसी ने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम एफडीसी.